10 वर्षांच्या आतील मुलांसाठी. हे बघा 10 वर्षाच्या आतली ही एक मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज माझ्या फ्रेंडचे एक एंगेजमेंट आहे, सो मी तिकडे जाणार आहे आणि त्यासाठी मी पहिले उठून वरती आले कारण की मला आवरायचं आहे आणि मम्मी ऑलरेडी आवरून बसले. सो मी एकटीच राहिले. तर म्हटलं की आता आपण आवरूयात आणि मी व्हिडिओ पण नाही शूट केला कारण की पेपर चालू आहेत आणि अभ्यास पण करायचा त्यामुळं. आणि म्हटलं की आता आपण सुरुवात तर करूया. तर यस, आता मी आवरते मस्त आणि मला वाटतं डायरेक्ट मी तिच्या लोकेशनला भेटते कारण की आत्ता उशीर झाला आहे आणि मला आवरायचं आहे. सो लेट्स गो. आणि मी पटकन आवरलं आणि आम्ही तिघं पण गेलो, मी मम्मी पप्पा, कारण की ही जे पप्पा आहेत ते आमच्या पप्पांचे पण चांगले फ्रेंड्स आहेत. त्यामुळे मग आम्ही सगळी फॅमिलीज गेलो होतो आणि इथं आमची मस्त नवरीबाई तयार झालेली आणि तिचं फोटोशूट वगैरे चालू होतं. तर मी पण थोडंसं कॅप्चर केलं. आणि जेव्हा असं काही फंक्शन असतं ना तेव्हा डेकोरेशनचं काम दुसऱ्यांना देण्यापेक्षा स्वतः करून ते डेकोरेशन केलेली मज्जा वेगळीच असते. त्यामुळं मग आम्ही इथं मस्त एंगेजमेंटसाठी तिच्या रिंग ठेवण्यासाठी एक ताट तयार करत होतो. पण हे सगळं डेकोरेशन करायला आम्हाला इतकं कष्ट लागलं आणि त्यात दुसरी गोष्ट म्हणजे लाईट नव्हती, काहीच फॅन वगैरे काहीच चालू नव्हता, त्यात रिकामी केस सोडलेले, त्यामुळे तर खूपच गरम होत होतं. तरी पण आम्ही मस्त इथं प्लेट वगैरे आहे ते डेकोरेशन करण्याच्याच नादात होतो कारण की असं काही कार्यक्रम असेल तर आपल्या गरमीकडे एवढं लक्ष नाही जात. तिकडे जाते का अजून पेटल्स ना पण आता बस नाही. आपण दोघे पकडू आणि वरती दाखवू. पकड ना तो पण तिकडे. इथं खूप कष्टानंतर आमची मस्त प्लेट डेकोरेशन करून झालेली आहे. ना हा ते घेत येऊ द्या का मला येत असलो. आपलं फक्त हा ते आरती बाकीचं पण ताट असेल ना तर. आणि इथं औक्षांचं ताट पण डेकोरेट करायचं होतं आणि इथं प्रत्येकजण आपापली क्रिएटिव्हिटी आणत होतं. सो इथं आमच्या मम्मीनी मस्त खाऊची पानं त्या ताटाच्या कडेला लावली, थोडंसं डेकोरेशन वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी. आमचं सगळं होईपर्यंत इथं पाहुणे वगैरे आलेले. सो जेव्हा नवरदेवाचं आगमन होतं तेव्हा त्याला औक्षण करतात नवरीकडचे, तर त्या गोष्टी सगळ्या इथं चाललेल्या आणि आमची नवरी पण तयार झालेली. सध्या आम्ही मस्त कझन्स जेवायला चाललोय आणि आमचे मम्मी पप्पा पण गावाकडे गेलेत, कुणाच तरी वास्तुशांती होती त्यामुळं. तर मस्त मी आणि सत्यम चाललोय आणि आम्ही जीन्स टॉप घातलंय. जास्त झगमगा मला बघा केलं नाही कारण की खूप गरम होते त्यामुळं. सो लेट्स गो. आणि ह्या महिन्यात ना आम्ही खूप वेळा बाहेर जेवायला जातो. चला जेवायला. मामाच्या तिकडे मामाची मुलं आहेत सगळी गावाकडे. तुमचं झालं आता आलोय, आता गाड्या आत लावून जेवू. एन्जॉय करून येतो. आणि ह्यावेळेस मला वाटतं दुसऱ्या वेळेस आणि अजून 2 वेळेस राहिले. माझ्या बड्डेला मी जाणार आहे.
मेकअप तुझा गेला पाहिजे. मेकअप करायचा नसतो संध्याकाळी फिरताना. मी मेकअप काहीच नाही केलं. मी हाय आले तीन स्टॉपवर. सत्यम किती वेळ आवरायला? विचार, त्याच्या आधी मी तयार होते. मी. दीपा दीदीचा कॉल आला. मला पण आलं. चला. हाय. बाय बाय कर. लाईटला काय केलं? का कशी आहेस? इथं पण तुझं मिनी व्हर्जन. हॅलो सोनू. हॅलो मामी. आमच्या झाडाचे मँगो. हो. हॅलो हाय करा. की त्याचं एक्सप्रेशन बघ किती बिचारा मामींना आम्ही तिकडे टाकलंय आणि आम्ही सगळे बघ. आणि आमचे चिल्लर गँग पुढे बसले. काय केलंय त्याला? बाई इकडे बघा तुम्ही जरा. कुठे जायचंय पण? सत्य मामा मोठा आहे. काका. चालू आहे. साक्षी छोटी आहे ना, तब्येतीनं का आहे ना. हाय टीव्ही. स्माइल. हसा की धरून आणलंय तुम्हाला. नॉनव्हेज चालत नाही आज गुरु. स्पेशल काय? स्पेशल पनीर मामी केस छान घेतलेत. एकीकडे केस छान दिसले. तर इथं हॉटेलमध्ये गेल्यानंतर सगळ्यांनी आपापल्या आवडीच्या गोष्टी मागवलेल्या होत्या आणि हे सगळं जे गेट टुगेदर करायला जी मज्जा आहे ना ती खरंच येत नाही. आणि जेव्हा पण आम्ही सगळे एकत्र गावाला असतो ना तेव्हा आम्ही एकदा ना एकदा तरी जेवायला जातो. आणि तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलं असेल आम्ही काहीतरी कारण काढून जेवायला बाहेर जातो. आणि असं गेल्यामुळे ना फॅमिलीचं बॉन्डिंगसुद्धा खूप छान राहतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पप्पांच्या साईडला मी सगळ्यात मोठी आहे, पण मामांच्या साईडला मी आणि सत्यम सगळ्यात लहान आहोत. कारण की आमची मम्मी सगळ्यात लहान आहे इकडं त्यामुळं. आणि जेव्हा तुम्ही लहान असता तेव्हा तुम्हाला लहान बाळांसारखीच ट्रीटमेंट भेटते. मग तुम्ही कितीही मोठे झाला असाल तरी त्यांच्यासाठी तुम्ही लहान असता. सो ते मला खूप आवडतं असं दुसऱ्यांकडून पॅम्परिंग करून घ्यायला. तर तुम्ही सुद्धा असं कझन्सवाली पार्टी करता का हे मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. अजून एक जण काय चाललंय? बारकी बारकी इकडे बसले. कुठं शहाणे बारक्यानं तिकडे पाठवलं. हे चक्कर येईल ते. हो बाबा. ओय, अरे हळू. तिला लागली लाच. संपली त्यांना घेऊ.
आणि मी जेव्हा पण एखाद्या हॉटेलमध्ये जाते आणि तिथं असा गार्डन एरिया बघते ना, मी पहिला जाऊन बसते. कारण की माझं एक प्लस पॉईंट हा आहे की माझं लहान मुलांना एवढंच वजन आहे, सो मी प्रत्येक खेळ खेळू शकते. आणि आमचं हे सगळं झाल्यानंतर, आम्ही खेळून वगैरे झाल्यानंतर माझं पहिल्यांदा लक्ष गेलं ते म्हणजे तिथं नोटीस लावलेली की हे जे सगळं खेळण्याचं सामान आहे हे फक्त तेच वापरू शकतात जे 10 वर्षांच्या आतील आहेत. सो आमच्या सत्यमचं रिॲक्शन बघा तुम्ही. हा 10 वर्षांच्या आतील मुलांसाठी. हे बघा 10 वर्षाच्या आतली आहे. ही एक यांना 10 वर्षाची मुलं आहेत. फिरवते. नाही नाही लागल लागल माग. हळू जेवण केले. जेल बाहेर सगळं. पाणी नाहीये. आता ही आहे. तू एक गोट प्यायचं तिला एक घेऊन दे. लागल रे तुला लाग. लाईट लावा ना ग. बिचारा मामींना आम्ही ह्या गाडीत टाकलं. मामी, मामा आणि इथं बसा. बाय बाय. आईस्क्रीम घ्यायचंय. चला चला. होय काय? ओके चला. ओ आत्ता करायला हाय हा है ना अंशू. हाय बोल. हाय. दीदी मॅडम बसलेल्या आहेत. बसले चला. तू नाही खाणार का? पाणी प्यायला का? दे ना मला. माझं संपलं. दे तुझं. आम्ही बिझी खाण्यात.